काल शनिवारी या ठिकाणी काही मुलांकडे चाकू आढळला गेला आणि तो आपण ताब्यात सुद्धा घेतला. काही मुलांना पनिशमेंट सुद्धा काही करण्यात आलेली आहे. काय सांगाल कारवाई आणि आपला आधी माहिती सांगा, आपण कोण आहात? बरोबर. माझं नाव अमोल दांदळे, सेंट्रल एस या ठिकाणी मी उपशिक्षक म्हणून आहे. आणि सर्वप्रथम ते जे काही साहित्य सापडलं ते शाळेत नाही सापडलं, त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे की ते इथे सापडलं. इथे नाही, शाळेच्या बाहेरच सापडलं. शाळेच्या बाहेर सापडलेलं आहे. शाळेचे विद्यार्थी होते. हां, शाळेचा विद्यार्थी होता तो, बरोबर, करेक्ट. आणि ते साहित्य त्याने कुठून आणलं आणि कुठे ठेवलं हे त्याच्या पालकांना किंवा त्यालाच माहिती असेल. पण यातील माहिती अशी आहे की शाळा सुटल्यानंतर काही वेळानंतर त्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडा गोंधळ झाला आणि त्याची माहिती जशी आम्हाला कळाली तसे आम्ही सगळं शिक्षक वर्ग जो आहे त्या ठिकाणी गेलो आणि परिस्थितीचं काय गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्यावर योग्य ती कारवाई केली. आणि त्या मुलांनाही आम्ही संज्ञान दिलं. शाळेकडून आवश्यक जी काही कार्यवाही होती ती त्या संदर्भामध्ये आम्ही केलेली आहे. साधारण काय कारवाई केली काही सांगाल? सर बघा, एक ते विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं जे वय आहे ते असे ते लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य, त्यांनी केलेली कृती, त्यातून होणारे परिणाम याविषयी त्यांना समज दिली. शिवाय त्यांच्या आईवडिलांशी संपर्क साधला आणि आईवडिलांनाही त्याबद्दल त्यांना अवगत केलं आणि त्यांना सांगितले की ही मुलं जी आहेत ही शाळेत असताना वेगळी आणि शाळेच्या बाहेर कशा प्रकारची वेगळी असतात आणि त्यांचा संपर्क वगैरे कसा इतर मुलांशी येत आहे आणि त्याबद्दल बाहेरही काही काळजी घेतली पाहिजे. कारण शाळेच्या आतमध्ये संपूर्णपणे शाळेचं लक्ष असतंच, शाळा योग्य प्रकारची ती कारवाई करतेच, पण शाळेच्या गेटच्या बाहेरही त्या ज्या काही कृती होतात, ज्या शाळा त्यावर काही करू शकत नाही, कारण शाळेचं सुद्धा एक मर्यादा आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टीला शासनाने ठरवून दिली नियमाप्रमाणे, त्यामुळे आपण त्या शाळेच्या बाहेरच्या गोष्टींवर तेवढ्या प्रमाणात नियंत्रण नाही ठेवू शकत. तरीसुद्धा शाळा योग्य ती त्या ठिकाणी कारवाई करते. पण एक ॲज अ पालक म्हणून किंवा एक समाजातील सामाजिक लोक म्हणून आपणही त्या मुलांवर थोडंसं जे आहे नियंत्रण ठेवून त्यांना त्याप्रमाणे समज दिली पाहिजे. त्यांना जे काही कृती घडलेली आहे त्या कृतीचं गांभीर्य त्यांना नसतं सर, त्याचा परिणाम त्यांच्यावर होणारा, त्यांच्या करिअरवर त्याचा होणारा परिणाम वगैरे काय याबद्दल ते अवगत नसतात आणि इतर अनेक गोष्टींच्या त्या यामध्ये संपर्कात ते येतात, त्यांच्यावर तो मानसिक परिणाम होतो आणि त्यातून अशा काही कृती त्यांच्या घडतात. तर त्याबद्दल आपण एक काळजी घेतली पाहिजे, कारण त्या मुलाचं भवितव्य घडवायचं आहे आपल्याला. सर, अशी माहिती मिळाली त्यांना पुढच्या वेळेस तुम्ही शाळेत ठेवणार नाहीये? नाही सर, याबद्दल तो सर्वस्वी शाळेचा डिसिजन म्हणू शकतो, पण एक नाही, अशा काही सूचना तुमच्याकडे देण्यात आल्या का पालकांना? नाही, पालकांचा जो या संदर्भात आम्ही पालकांची जेव्हा भेट घेतली तर पालकांना हेच सांगितलं की परिस्थितीचं गांभीर्य आणि त्या मुलाची वागणूक बघून त्याप्रमाणे जो काही नियम असेल त्या नियमाप्रमाणे शालेय प्रशासन कारवाई करेल. ओके. सर, दैनंदिन शाळेमध्ये बॅगची तपासणी होत असेल? सर, जस्ट हे जे शनिवारी जी घटना घडली त्याच्यात 2 ते 3 दिवस अगोदरपासून कंटिन्यू रोज बॅग चेकिंग चालू आहे. कारण जो असतो की 14 फेब्रुवारीची तारीख होती त्या तारखेच्या अगोदर मुलांच्या काही गोष्टी असतात की ज्या बॅगेत सहजासहजी आढळून येतातच, असा जो अनुभव असतो त्याप्रमाणे आम्ही बॅग चेक केलं आणि त्याप्रमाणे आम्हाला साहित्य जे काय होतं ते आढळलं आणि आम्ही पालकांना बोलून ते साहित्य त्यांच्या ताब्यात देऊन त्यांना समजही दिली. शेवटचा प्रश्न, कितवीचा विद्यार्थी असेल तर साधारण? येतात नवीच विद्यार्थी. ओके. काल शनिवारी या ठिकाणी काही मुलांकडे चाकू आढळला गेला आणि तो आपण ताब्यात सुद्धा घेतला. काही मुलांना पनिशमेंट सुद्धा काही करण्यात आलेली आहे. काय सांगाल कारवाई आणि आपला आधी माहिती सांगा, आपण कोण आहात? बरोबर. माझं नाव अमोल दांदळे, सेंट्रल एस या ठिकाणी मी उपशिक्षक म्हणून आहे. आणि सर्वप्रथम ते जे काही साहित्य सापडलं ते शाळेत नाही सापडलं, त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे की ते इथे सापडलं. इथे नाही, शाळेच्या बाहेरच सापडलं. शाळेच्या बाहेर सापडलेलं आहे. शाळेचे विद्यार्थी होते. हां, शाळेचा विद्यार्थी होता तो, बरोबर, करेक्ट. आणि ते साहित्य त्याने कुठून आणलं आणि कुठे ठेवलं हे त्याच्या पालकांना किंवा त्यालाच माहिती असेल. पण यातील माहिती अशी आहे की शाळा सुटल्यानंतर काही वेळानंतर त्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडा गोंधळ झाला आणि त्याची माहिती जशी आम्हाला कळाली तसं आम्ही सगळं शिक्षक वर्ग जो आहे त्या ठिकाणी गेलो आणि परिस्थितीचं काय गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्यावर योग्य ती कारवाई केली. आणि त्या मुलांनाही आम्ही संज्ञान दिलं. शाळेकडून आवश्यक जी काही कार्यवाही होती ती त्या संदर्भामध्ये आम्ही केलेली आहे. साधारण काय कारवाई केली काही सांगाल? सर बघा, एक ते विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं जे वय आहे ते असे ते लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य, त्यांनी केलेली कृती, त्यातून होणारे परिणाम
याविषयी त्यांना समज दिली. शिवाय त्यांच्या आईवडिलांशी संपर्क साधला आणि आईवडिलांनाही त्याबद्दल त्यांना अवगत केलं आणि त्यांना सांगितले की ही मुलं जी आहेत ही शाळेत असताना वेगळी आणि शाळेच्या बाहेर कशा प्रकारची वेगळी असतात आणि त्यांचा संपर्क वगैरे कसा इतर मुलांशी येत आहे आणि त्याबद्दल बाहेरही काही काळजी घेतली पाहिजे. कारण शाळेच्या आतमध्ये संपूर्णपणे शाळेचं लक्ष असतंच, शाळा योग्य प्रकारची ती कारवाई करतेच, पण शाळेच्या गेटच्या बाहेरही त्या ज्या काही कृती होतात ज्या शाळा त्यावर काही करू शकत नाही, कारण शाळेचं सुद्धा एक मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला शासनाने ठरवून दिले नियमाप्रमाणे. त्यामुळे आपण त्या शाळेच्या बाहेरच्या गोष्टींवर तेवढ्या प्रमाणात नियंत्रण नाही ठेवू शकत, तरीसुद्धा शाळा योग्य ती त्या ठिकाणी कारवाई करते. पण एक ॲज अ पालक म्हणून किंवा एक समाजातील सामाजिक लोक म्हणून आपणही त्या मुलांवर थोडंसं जे आहे नियंत्रण ठेवून त्यांना त्याप्रमाणे समज दिली पाहिजे. त्यांना जे काही कृती घडलेली आहे त्या कृतीचं गांभीर्य त्यांना नसतं सर, त्याचा परिणाम त्यांच्यावर होणार, त्यांच्या करिअरवर त्याचा होणारा परिणाम वगैरे काय याबद्दल ते अवगत नसतात आणि इतर अनेक गोष्टींच्या त्या यामध्ये संपर्कात ते येतात, त्यांच्यावर तो मानसिक परिणाम होतो आणि त्यातून अशा काही कृती त्यांच्या घडतात. तर त्याबद्दल आपण एक काळजी घेतली पाहिजे, कारण त्या मुलाचं भवितव्य घडवायचं आहे आपल्याला. सर अशी माहिती मिळाली त्यांना पुढच्या वेळेस तुम्ही शाळेत ठेवणार नाहीये? नाही सर, याबद्दल तो सर्वस्वी शाळेचा डिसिजन म्हणू शकतो, पण एक नाही अशा काही सूचना तुमच्याकडे देण्यात आल्या का पालकांना? नाही, पालकांचा जर या संदर्भात आम्ही पालकांची जेव्हा भेट घेतली तर पालकांना हेच सांगितलं की परिस्थितीचं गांभीर्य आणि त्या मुलाची वागणूक बघून त्याप्रमाणे जो काही नियम असेल त्या नियमाप्रमाणे शालेय प्रशासन कारवाई करेल. ओके. सर दैनंदिन शाळेमध्ये बॅगची तपासणी होत असेल? सर जस्ट हे जे शनिवारी जी घटना घडली त्याच्यात 2 ते 3 दिवस अगोदरपासून कंटिन्यू रोज बॅग चेकिंग चालू आहे. कारण जो असतो की 14 फेब्रुवारीची तारीख होती त्या तारखेच्या अगोदर मुलांच्या काही गोष्टी असतात की ज्या बॅगेत सहजासहजी आढळून येतातच असा जो अनुभव असतो त्याप्रमाणे आम्ही बॅग चेक केल्या आणि त्याप्रमाणे आम्हाला साहित्य जे काय होतं ते आढळलं आणि आम्ही पालकांना बोलून ते साहित्य त्यांच्या ताब्यात देऊन त्यांना समजही दिली. शेवटचा प्रश्न, कितवीचा विद्यार्थी असेल तो साधारण? इयत्ता 9वीचा विद्यार्थी. ओके. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ताने है माए भवानी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.